नमस्कार निदेशक मित्रांनो, विशेषतः नव्याने सेवेत रुजू झालेल्या निदेशक मित्रांनो, पुनश्च एकदा या व्हिडिओच्या मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही पायाभूत माहिती व्यवसाय शिक्षण विभागाची जी काय आहे ती दिली होती. आता आपल्या डिजिटल बोर्डच्या वरती इंटरनेट कनेक्शन सुरू आहे. त्यातील काही जी माहिती होती ती तुम्हाला मी प्रत्यक्ष इकडे दाखवतो. त्यामध्ये DVTची जी काय वेबसाईट आहे ती कशी सर्च करावी, DGET जी काय आहे, त्यानंतर CSTRI जे काय आहे यांची जी काय माहिती आहे ती कशी सर्च करावी हे प्रत्यक्ष तुम्हाला मी या ठिकाणी सर्च करून दाखवतो. DVT असं तुम्ही सर्च दिल्याच्या नंतर ही जी काय आहे ती आपली वेबसाईट जी आहे ती आपल्याला दिसते. त्याच्यावरती मुखपृष्ठ आहे, संचालनालयाबद्दल माहिती आहे, ITI प्रवेशाचा डॅशबोर्ड आहे, टेस्ट आहे, नागरिकांची संबंधित इतर जी काय माहिती आहे ती त्याच्यावरती दिसते. जी माहिती मी तुम्हाला सांगितली, आपल्या ज्या काही योजना आहेत, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षणाच्या ज्या काही योजना आहेत त्या ज्या काय आहे त्या योजनांची माहिती तुम्हाला या ठिकाणी जी काय आहे ती दिसेल. जसं वेगवेगळ्या प्रकारची जी काय माहिती आहे ती तुम्ही क्लिक करून पाहू शकता. आपण इंग्रजी घेऊया. इंग्लिश बोर्ड आपण स्कीम जे काय आहे त्या स्कीमच्या मध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जसं वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्या योजना, इन्स्टिट्यूटच्या बद्दलची माहिती, ॲडमिशन, डाउनलोड्सच्या मध्ये तुम्हाला आवश्यक असलेली जी काय माहिती आहे ती त्या ठिकाणी मिळते. पॉलिसीज काय आहेत, DVTच्या काय पॉलिसीज आहेत त्याबद्दलची माहिती यावरती तुम्हाला मिळते. ITIचे ॲडमिशनचं बोर्ड जो काय आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तर नियमित या वेबसाईटला तुम्ही भेट देत असाल अशी माझी धारणा आहे. त्यानंतर दुसरं जे काय आहे ते आपण पाहणार आहोत किंवा आपण नवीन घेऊया. DGET हे जे काय आहे महानिदेशालय. DGET तुम्ही सर्च केलं की साईट काय आहे ती ही भारत सरकारची वेबसाईट आहे. या वेबसाईटच्या वरती तुम्हाला माहिती जी काय आहे ती माहिती या ठिकाणी उपलब्ध होते. स्कीम्स आणि ट्रेनिंग प्रोग्राम काय काय आहे त्याची माहिती मिळते. एक्झामिनेशन काय आहे, युजफुल लिंक्स काय आहे, एम्प्लॉई कॉर्नर काय आहे, त्याच्यामध्ये ज्या काही स्कीम्स आहेत या स्कीमच्या मध्ये तुम्ही माहिती या ठिकाणी मिळू शकता. डिजिटल बोर्ड जो काय आहे त्याच्यावरती त्या स्कीम पटकन जात आहेत, त्यामुळे ते आपल्याला तर ही माहिती बोर्डचा प्रॉब्लेम्स असल्यामुळे त्याच्यावरती त्या स्कीम ज्या काय आहेत पुढे ती स्टेप आपल्याला दिसत नाही. परंतु ही ढोबळ मारणी वेबसाईट जी काय आहे ती अशा प्रकारची वेबसाईट आपल्याला ही DGETची वेबसाईट आहे. यानंतर आपण पाहू ती CSTRIची वेबसाईट कशी आहे ती. CSTRI कोलकाता. तर सेंट्रल स्टाफ ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट असं आपण सर्च केलं की त्या ठिकाणी आपल्याला ही जी काही वेबसाईट आहे ही वेबसाईट आपल्याला मिळते. जर तुम्ही त्याच्यावरती पाहिलं क्विक लुकच्या तिथे, तर आपल्याला जे काही अभ्यासक्रम आहे न्यू CTS सिलेबस यामध्ये जाऊन आपण सिलेबस जो काय आहे तो आपल्याला सिलेबस जो काय आहे तो या ठिकाणी मिळतो. तर असं हे आहे. यानंतर आणखी एक तुम्हाला मी सांगितलं होतं की भारत स्कीम
ते पण आपण पाहणार आहोत. भारत स्किल जे आहे त्याचं इथे आपण पाहतो. भारत स्किल जे काय आहे ते भारत स्किलची ही वेबसाईट आहे. तुम्ही जर इथे CTS या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, CTSला क्लिक केलं की तुम्हाला CTS क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम जी काय आहे ती ओपन होते. समजा तुमचा ट्रेड जर समजा फिटर असेल तर तुम्ही फिटरला क्लिक करू शकता. फिटरला तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला स्टडी मटेरियल, एम्प्लॉयबिलिटी स्किल्स, क्वेश्चन बँक, मॉक टेस्ट, ई-लर्निंग, QP अँड करिक्युलम या सगळ्यांची जी काही माहिती आहे जी आपल्याला मुलांना शिकवायची असते, बेसिकली हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांच्या मधून जी काय आहे ती उपलब्ध असते. ही मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली माहिती आहे. आत्ताचा जो काही व्हिडिओ आहे याच्यामध्ये ॲक्च्युली ट्रेनिंग घेताना काय करायचं ते आपण पाहूया. तर आतापर्यंत हा मागचा जो काही व्हिडिओ होता, या व्हिडिओच्या संबंधाने ज्या काही वेबसाईट्स होत्या त्या जस्ट मी तुम्हाला दाखवल्या. तुम्ही त्या स्वतः जाऊन पाहू शकता. आता प्रत्यक्ष आपण कामाला सुरुवात केल्याच्या नंतर निदेशक म्हणून आपलं जे काही कर्तव्य येतं त्या कर्तव्याच्यामध्ये पहिल्यांदा विद्यार्थ्यांची आपण जी काही नियमितपणे हजेरी जी काय आहे ती हजेरी घेतली पाहिजे. आणि तुम्हाला यावरती दिसेल, इथे जर तुम्ही पाहिलं तर हजेरी जी काय आहे ही विद्यार्थ्यांची हजेरी हा साधारणपणे बोर्ड तुम्हाला बोर्डवरती दिसत असेल. तर विद्यार्थ्यांची जी काही हजेरी असते त्याच्यामध्ये इथे बारीक तुम्हाला फारसं दिसत नसेल तर ते आहे पॉसिबल डेज, म्हणजे वरती लिहिलेले प्रोग्रेसिव्ह लीव्ह अकाउंट अप टू प्रिव्हियस मंथ, म्हणजे गत महिन्याची माहिती, गेल्या महिन्याची जी काही माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी असते. ही म्हणजे मागील महिना. हा मागचा महिना, म्हणजे हे जर हजेरीचं पान तुम्ही पाहिलं तर या पानाच्या मागचा जो काही महिना आहे, समजा या आधीचे जे काही महिने आहेत त्यामध्ये समजा विद्यार्थ्याला पॉसिबल दिवस हा इथे आहे पॉसिबल डेज. तर हे जे काही पॉसिबल दिवस आहे या पॉसिबल दिवसाच्या मध्ये या विद्यार्थ्याला समजा उदाहरण म्हणून मी सांगतो की 77 दिवस जर शक्य असतील तर तिथे तुम्ही लिहू शकता 77, म्हणजे मागचा जो काही महिना आहे ते काउंट तुम्ही करतात पॉसिबल डेज किती होते. त्या 77 पैकी तो समजा 70 दिवस हजर असेल तर 7 दिवस तो गैरहजर असेल. मग CL त्याने घेतली असेल तर ती लिहा, सिक लीव घेतली असेल तर ती लिहा, स्पेशल लीव घेतली असेल तर ती लिहा, आणि मग त्याची टक्केवारी किती झाली ती तुम्ही लिहा. म्हणजे साधारणपणे आता 77 पैकी तो 70 दिवस हजर आहे, तर सोपं गणित आहे की 70 भागिले 77 गुणिले 100 जे काही उत्तर तुम्हाला मिळेल त्या उत्तराची टक्केवारी तुम्ही या ठिकाणी त्या पर्सेंटेजमध्ये लिहू शकता. तर अशा प्रकारे ही विद्यार्थ्याची हजेरी जी काय आहे ती आपण मेंटेन करायची असते. इथे मुलाचं जे काही नाव आहे ते तुम्ही लिहायचे असतात, आणि या प्रत्येक मुलाची जी काही हजेरी आहे ती मागच्या महिन्याची, हा गत महिना आहे, ती तुम्ही लिहित जे काय आहे ते जायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला जर तुम्ही पाहिलं तर हे जे काही चित्र आहे या चित्राच्या मध्ये इकडे हा जो काही पुढचा भाग त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो तो असा आहे. ते जे काही पान आहे हजेरीचं पान असं असतं, त्यातलं पहिलं पान मी तुम्हाला इकडची बाजू दाखवली. आता हा जो काही भाग असतो याच्यामध्ये मग तुम्ही समजा 7 तारखेला सुट्टी असेल तर इथे लाल पेनाने रेष उडून घ्या. काय आणखी सुट्टी असेल, जिथे जिथे सुट्टी असेल त्या ठिकाणी लाल पेनाने रेष जी काय आहे ती उडून घ्या. आणि मुलं प्रेझेंट असतील तर प्रेझेंट लिहा, अब्सेंट असेल तर अब्सेंट लिहा, जे काय असेल ती हजेरी भरत चला. आणि नंतर शेवटी जे काय आहे ते लिव्ह त्या महिन्याची जी काही रजा आहे, मग या महिन्यात पॉसिबल दिवस समजा हा 31 समजा मार्च आहे,
हा मार्च महिना समजा 31 दिवसांचा आहे. 31 दिवसांमध्ये समजा काय 5 दिवस सुट्ट्या जर तुमच्या गेल्या असतील तर मग समजा उदाहरणार्थ सगळ्यांचे 26 दिवस हे पॉसिबल डेज असतील. सगळ्यांचे शक्यता दिवस पॉसिबल डेज हे 26 असतील. त्यापैकी तो जेवढे दिवस 26 पैकी समजा 20 दिवस हजर आहे, 6 दिवस गैरहजर आहे किंवा 5 दिवस अब्सेंट आहे, 2 दिवस सीएल व्हॉटेवर जे काय असेल ते तुम्ही जे काय आहे ते लिहू शकतात आणि इकडे रिमार्क्समध्ये तुम्हाला वाटलं तर त्या गोष्टी तुम्ही नमूद करू शकता. तर हे हजेरी पटाचं जे काय आहे ते पहिलं पान अशा प्रकारचं हजेरीचं पहिलं पान असतं. तर ते आपण व्यवस्थित मुलांची हजेरी जी काय आहे ती डे टू डे घेतली पाहिजे आणि ती हजेरी आपण नमूद केली पाहिजे. या हजेरी पुस्तकाचं जे काय मागचं पान असतं बॅक पेज आपण ज्याला म्हणतो, तर हे बॅक पेज अशा प्रकारचं असतं. या बॅक पेजच्या वरती तुम्ही लिहू शकतात. इथे समजा हा जो काही समजा इथं मार्च महिना आहे तुम्ही पहिल्या पानावरती लिहिलेला असतंच. मग इथे 1, 2, 3, 4 जी काही सुट्टीचा दिवस असेल तर तिथे रेष सोडून घ्या जे काय असेल ते. आणि मग थेअरीमध्ये तुम्ही काय शिकवलं ते लिहून ठेवा. प्रात्यक्षिकमध्ये तुम्ही काय शिकवलं ते लिहून ठेवा. शेरा जो काय आहे तुम्हाला वाटलं अपूर्ण पूर्ण किंवा आणखी काय वाटेल तर तो शेरा जो काय आहे तो लिहून ठेवा. आणि याच्या सगळ्यात खाली शेवटी जे काय आहे ती निदेशकाची स्वाक्षरी असते आणि गट निदेशकाची स्वाक्षरी. तर अशा प्रकारे आपलं हजेरी जे काय आहे विद्यार्थ्यांची जी काय हजेरी आहे ती हजेरी परिपूर्ण ठेवण्याची जबाबदारी ते जे काही काम आहे ते काम आपलं असतं. तर हे आपण हजेरी पुस्तकाचं पाहिलं जे आपल्याला आता प्रत्यक्ष काम करताना ते सुरू झालेलं आहे, हे आपल्याला करायलाच लागतं. त्यानंतर पुढचा जो काही मुद्दा येतो तो इन्स्ट्रक्टरच्या डेली डायरीचा. तर तुम्ही जे काही काम करता ते नमूद करून ठेवा. ही निदेशकाची दैनंदिनी अशी एक डेली डायरी मिळते. इन्स्ट्रक्टर डेली 2 प्रकारचे डेली डायरी असतात. एक असते इन्स्ट्रक्टर दैनंदिनी, इन्स्ट्रक्टरची डेली डायरी, आणि दुसरी असते स्टुडंटची म्हणजे ट्रेनिंगची डेली डायरी. तर ट्रेनिंगची पण डेली डायरीमध्ये ट्रेनिंग लिहितात, तुम्ही स्वाक्षरी करायची आहे. आणि तुमचं जे काही निदेशकांची दैनंदिनी आहे त्या दैनंदिनीमध्ये इकडे दिनांक लिहा, वार त्यावरती नमूद असतो. पाठ क्रमांक तुम्ही जो काही पाठ त्या ठिकाणी घेतात, जो काही तासाचा नंबर असेल तो घ्या. जे काही थेअरी तुम्ही शिकवलं असेल, सैद्धांतिक म्हणजे थेअरी, जे काही थेअरी तुम्ही शिकवलं असेल ते इकडे लिहा. प्रात्यक्षिकाचा नंबर लिहा, पहिला दुसरा तिसरा काय जो काय असेल ते. प्रात्यक्षिकाचं नाव लिहा. उदाहरणार्थ समजा तुम्ही इंट्रोडक्शन ऑफ हँड टूल्स असं शिकवलं असेल तर ते सैद्धांतिक मध्ये लिहा. आणि प्रात्यक्षिकाच्या मध्ये जर तुम्ही त्या दिवशी फायलिंग करण्याचा डेमो दिला असेल किंवा फायलिंग करायला लावली असेल किंवा फायलिंग प्रॅक्टिसचा जॉब असेल व्हॉटेवर, आणखी काही तुमचा ट्रेड जर नॉन इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही समजा त्या दिवशी इंट्रोडक्शन ऑफ कॉम्प्युटर शिकवलं असेल किंवा हाऊ टू स्टार्ट कॉम्प्युटर असं जर प्रॅक्टिकल काय दिलं असेल तर ते नमूद करा. आणि कधी कधी या कामांच्या व्यतिरिक्त आपल्याला काही वेगळं काम करायला लागतं. म्हणजे आपल्याला प्राचार्य साहेबांनी किंवा वरिष्ठ कार्यालयाने आणखी काही काम नेमून दिलेलं असेल तर असं काही काम असेल किंवा कधी कधी हे काम न करता तुम्हाला इतर काम जे काय आहे ते करायला लागतं, तर ते काम केलं असेल तर ते जे काही काम आहे ते तुमच्या दैनंदिन नोंद करा आणि तुमची जी काही स्वाक्षरी आहे ती स्वाक्षरी या ठिकाणी आपण केली पाहिजे. तर ही निदेशकाची दैनंदिनी जी काय आहे ती दैनंदिनी आपण लिहून ठेवली पाहिजे. आणि त्यामुळे आपण काय काम करतो हे आपल्यालाही समजतं. आणि याचबरोबर इथे पर्यवेक्षकाची म्हणजे जे काही सुपरवायझर असतात म्हणजे गट निदेशक त्यांची स्वाक्षरी घ्यायची आहे आणि इकडे प्राचार्यांची स्वाक्षरी जी काय आहे ती घ्यायची आहे. बऱ्याचदा प्राचार्य साहेब कधीतरी महिना 2 महिन्यातून स्वाक्षरी करतात किंवा दर आठवड्याला किंवा महिन्याला तुम्ही गट निदेशकांची स्वाक्षरी जी काय आहे ती घेऊन ठेवली तर ते आपल्यासाठी अधिक सोपं जातं. काय काम केलं असं आपल्याला पण ज्ञात राहतं. यानंतर काही ज्या काही गोष्टी आहेत याच्यामध्ये 2 बाबी आपण पाहिल्या. यानंतर आपल्याला रिपोर्ट ही एक गोष्ट असते.
बऱ्याचदा तुम्ही ITIला जॉईन झाल्याच्या नंतर तुम्ही जर पाहिलं तर कुठलीही गोष्ट रिपोर्ट करा असं सांगितलं जातं. तर ही काही फार वेगळी गोष्ट आहे. रिपोर्ट करणं म्हणजे आपल्या संस्था प्रमुखांना आपण पत्र लिहिणं आहे, परंतु मग त्यासाठीच एक रिपोर्ट बुक असतं. कारण नुसतं आपण साधं कागदावर लिहिलं तर कागद हरवून जाईल. त्याऐवजी एक बुक असतं आणि या बुकाच्या वरती आपण लिहितो, याच्या खाली एक कार्बन कॉपी टाकून वरचं जो काही कागद आहे तो पुस्तकातला फाडून आपण संबंधिताकडे जमा करत असतो. उदाहरणार्थ समजा नाव, तुमचं जे काही नाव आहे ते अ ब क तुम्ही नाव लिहा. तुमचा जो काही ट्रेड आहे तो ट्रेड लिहा, काय फिटर वेल्डर काय असेल, बॅच तुमची जी काय आहे ती लिहा, तारीख घाला आणि इकडे लिहिलेलं असतं प्रति माननीय प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था. यापुढे आता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की कुठलाही आपण अर्ज करतो तो संस्था प्रमुखांना करत असतो, म्हणून नेहमी माननीय प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था जी काही तुमची संस्था असेल तिचं नाव तुम्ही त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. म्हणजे अगदी रजेचा अर्ज असो, रिपोर्ट करणं असो किंवा आणखी कुठलंही असो, किंवा अगदी वरिष्ठ कार्यालयाला जरी तुम्ही पत्र लिहिणार असाल, सहसंचालकांना जरी पत्र तुम्ही लिहिलं जाणार असेल तरी सुद्धा ते माननीय प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत विहित मार्गाने सविनय सादर असंच आपल्याला म्हणायला लागतं. तर तो मुद्दा वेगळा आहे. परंतु रिपोर्ट करताना काय करतो तर रिपोर्ट बुकच्या वरती तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की रिपोर्ट जे काही बुक्स आहे या बुकच्या मध्ये आता तुम्हाला फळ्यावरती दिसू शकते. तर त्या संबंधित ITIचे जे काही प्राचार्य आहेत त्यांना तुम्ही लिहितात आणि विषय तुमचा जो काही विषय असेल, काही असेल, म्हणजे रॉ मटेरियल मिळण्याबाबत असेल, व्हॉट एव्हर, किंवा प्रशिक्षणार्थ्यांच्या सतत गैरहजेरीबाबत असेल, प्रशिक्षणार्थ्याचं नाव कमी करण्याबाबत, काही जो काही विषय असेल तर तो तुम्ही विषयाच्या ठिकाणी लिहू शकता. आणि त्याला काही संदर्भ असेल, या आधीचं काही तुम्हाला पत्र वगैरे असेल तर तो संदर्भ तुम्ही या ठिकाणी रेफरन्स म्हणून लिहायचा. बऱ्याचदा त्याची आवश्यकता नसते, असेल तर लिहा. महोदय, वरील विषयाचा अनुसरून सविनय कळवतो की, आणि जी काही माहिती असेल ती तुम्ही करा आणि खाली आपला विश्वास म्हणून स्वाक्षरी करा. हा रिपोर्ट करण्याचा एक स्टँडर्ड मेथड आपल्याला ITIच्या मध्ये दिसेल आणि ती आपण माहिती करून घेतली पाहिजे. तर हा एक आपल्या दैनंदिन कामाचा जो भाग आहे तो भाग असल्याचं तुम्हाला जाणवेल. त्यानंतर बऱ्याचदा आपल्याला स्टोअरमधून काही रॉ मटेरियल जे काय आहे ते घ्यायला लागतं. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला हे दिसत असेल स्टोअर रिक्विजिशन बुक. तर हे जे काही स्टोअरचं बुक आहे या बुकच्या मध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव जे काय आहे ते नाव तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तारीख जी काय आहे ती तारीख त्या ठिकाणी तुम्ही नमूद करा आणि तुमचा ट्रेड लिहा. काय समजा कटिंग स्विंग असेल, ड्रेस मेकिंग असेल, फिटर असेल, वेल्डर असेल, जो काही ट्रेड आहे तो तुम्ही लिहायचा आहे. आणि इकडे लिहिले जॉब ऑब्लिक एक्झरसाइज फॉर विच मटेरियल इज रिक्वायर्ड. कुठल्या जॉबसाठी तुम्हाला हे मटेरियल हवं आहे तर तुम्ही प्रॅक्टिकल नंबर अमुक अमुक तसं तुम्ही लिहू शकता. इकडे आहे सिरियल नंबर 1 2 3 4 5 6 तुम्ही लिहू शकता. पर्टिक्युलर्स ऑफ स्टोअर्स म्हणजे काय तुम्हाला मागवायचं. उदाहरणार्थ समजा मला MS फ्लॅट पाहिजे तर मी लिहू शकतो MS फ्लॅट 50/10. बघ त्याची क्वांटिटी काय आहे, नेट क्वांटिटी तुम्ही काय समजा मला 20 किलो पाहिजे असेल तर 20 kg लिहा. मीटरमध्ये असेल तर मीटरमध्ये लिहा. रेट माहीत असेल तर लिहा, नसेल तर सोडून द्या. बिल कार्ड माहिती असेल तर लिहा, नसेल तर तुम्ही नाही लिहिलं तरी चालू शकतं. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काही मटेरियल आहे ते या ठिकाणी लिहू शकता. समजा 5 पासून हे कोरं राहिलं तर इकडे एक रेष सोडून घ्या आणि याच्यावरती जर तुम्हाला इकडे दिसत असेल तर इकडे तुम्ही
मागताय म्हणून तुम्ही स्वाक्षरी करा, इकडे व्हाईस प्रिन्सिपल किंवा प्रिन्सिपलची सही घ्या, इथे स्टोअर कीपर सही करेल आणि इथे पुन्हा तुमचीच तारखेनुसार सही असेल की कोणत्या तारखेला तुम्ही ही मटेरियल रिसिव्ड केलं. तर अशा पद्धतीने आपल्याला स्टोअरमधून जे काही मटेरियल आहे तर ते घ्यायचं असतं. ते ट्रिप्लिकेट कॉपी असते, 3 कॉपी त्याखाली कार्बन ठेवलेला असतो आणि वरचं पान जे काय आहे ते फाडून आपण स्टोअरच्या मध्ये जमा करतो आणि आपल्याला आवश्यक असलेलं मटेरियल आपण जे पर्टिक्युलर्स दिलेलं आहे त्या पर्टिक्युलर्सप्रमाणे स्टोअरच्या मधून मटेरियल घेतो. तर ही एक स्टोअर रिक्विजिशन बुक हे आपल्याला ITI मध्ये मिळतं. त्या ट्रेडच्या मध्ये आपण जेव्हा चार्ज घेतो त्यावेळेस ते आपल्याला मिळतं. यानंतर आपण पाहणार आहोत हे स्टोअरमधून मटेरियल घेतल्याच्या नंतर मग समजा रॉ मटेरियल असेल तर ते कन्झ्युमेबलला जातं. आपण मटेरियल घेतल्याच्या नंतर ते मटेरियल हे जे काही कन्झ्युमेबल मटेरियल आहे याची नोंद ठेवायला लागते आपल्याला. जास्त डिजिटल बोर्डकडे पाहून मला शिकायला लागते, ही माहिती सांगायला लागते. तर कन्झ्युमेबल जे काय आहे या कन्झ्युमेबलच्या मध्ये हे कन्झ्युमेबल आहे. मी ते मोठं करतोय तुम्हाला ते व्यवस्थित दिसावं यासाठी. कन्झ्युमेबल रजिस्टर यामध्ये तुम्हाला दिसेल, तुम्ही इकडे पाहू शकता की जे काही तुमच्या कन्झ्युमेबल रजिस्टरची जी काही पानं आहेत त्यामध्ये इथे मटेरियल समजा मी मगाशी सांगितलं की मी MS फ्लॅट घेतला, MS फ्लॅट इथे पानावरती लिहून ठेवा. याची साईज समजा काय 50x10 अशी साईज असेल, 50x10 मिलीमीटर. हे पान पूर्ण त्यासाठीच असेल MS फ्लॅट 50x10चं. आणि मग समजा मी आज समजा तारीख आहे 1 एप्रिल, तर मग मी 1/4/24 इंडियन नंबर समजा माझा काय असेल 5 किंवा व्हॉटेवर 305 जो काही तुमचा असेल तो. क्वांटिटी समजा मी घेतली असेल की 20 किलो, बरोबर. तर ही नोंद झाल्याच्या नंतर मग आपण जसं काही खतवणार खतवणे म्हणजे वापरणे. तर समजा मी 1 तारखेला घेतलं आणि 1 तारखेला 1/4ला प्रॅक्टिकल नंबर 6 यासाठी मी 10 किलो वापरलं असेल, इथे मी सही करेन, इथे GIची सही होईल आणि बॅलन्स किती राहील 10 किलो राहील. परत समजा अजून 4 तारखेला 4/4ला मी काय प्रॅक्टिकल नंबर काय 8 घेतला आणि तिथे आणखी 10 किलो वापरलं, इथे मी सही करेन, इथे GIची सही घेईल आणि इथे बॅलन्स काय राहील नील होईल. परत वाटलं आपल्याला घ्यायचं आहे तर परत आपण घेऊ शकतो, इथे नोंद करतो प्रॅक्टिकल इथे खतवायचं. म्हणजे इथे आपण हे इकडे घेतलं, इथे यासाठी वापरलं याची नोंद. म्हणजे स्टोअर मधून आपण जी वस्तू घेतो त्याची नोंद ठेवण्याची जबाबदारी जी काय आहे ती आपल्याकडे असते, आपल्यावरती आहे. हे कन्झ्युमेबल म्हणजे रॉ मटेरियलच्या बाबत हे मी तुम्हाला सांगितलं. पण स्टोअर मधून बऱ्याचदा आपण काही रॉ मटेरियलच घेत नाही, तर स्टोअर मधून काही गोष्टी या रॉ मटेरियल नसतात त्या आपण घेतो, ज्याला आपण चार्जच्या वस्तू म्हणतो. किंवा नवीन आता तुम्ही सर्वांनी चार्ज घेतला असेल ज्याला चार्ज हँडल रजिस्टर म्हणतात, किंवा तुम्ही आता जुना चार्ज घेतलेला आहे परंतु नवीन सुद्धा काही एखादी वस्तू तुम्हाला लागली तर तुम्ही तसा रिपोर्ट प्राचार्याने करू शकता. आणि त्यांनी ती वस्तू दिल्याच्या नंतर ती जर रॉ मटेरियल नसेल तर ती आपल्याला रजिस्टर ऑफ हँड टूल्स अँड इक्विपमेंट्स मध्ये आपल्याला ती नोंदवावी लागते. आणि ती वस्तू जी काय आहे ती घेतल्याच्या नंतर हे रजिस्टर ज्याला आपण इन्व्हेंटरी म्हणतो, या इन्व्हेंटरीच्या मध्ये म्हणजे डिटेल इकडे सिरियल नंबर, डिटेल पर्टिक्युलर. उदाहरणार्थ समजा हँड ड्रिल मशीन असेल तर हे काही कन्झ्युमेबल नाही, हे इन्व्हेंटरीवरती आहे. मग हे क्वांटिटी तुम्ही किती घेतली, समजा 1 घेतलं असेल त्याची अमाऊंट तुम्ही स्टोअर कीपरला जे काय आहे ते विचारून घेऊ शकतात. त्याची अमाऊंट जी काय आहे ती या कोणत्या तारखेला जी काही वस्तू तुम्ही घेतली आहे ते तिकडे नमूद करा. सर्व्हिसेबल असेल टिक करा आणि रिमार्कमध्ये ब्लँक सोडून द्या. तर अशा प्रकारे तुम्हाला जे रॉ मटेरियल जे आहे ते तुम्ही कन्झ्युमेबलला नोंद करतात आणि जे डेड स्टॉक आहे जो
कायमचा राहणार आहे, ज्या मशीन यंत्रसामुग्री आपल्याकडे कायमची राहणार आहे त्या इन्व्हेंटरीवरती नोंद होतं आणि तो 4चा भाग असतो आणि आपण जेव्हा बदली होऊन दुसरीकडे जातो त्यावेळेला आपल्याला या सर्व वस्तू त्या पर्टिक्युलर्सप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतर करावे लागतात. ती आपली जबाबदारी असते आणि म्हणून आपला चार्ज हा आपण काळजीपूर्वक सांभाळला पाहिजे. शासनाची ही मालमत्ता आहे आणि ही मालमत्ता आपण व्यवस्थित सांभाळली पाहिजे. प्रशिक्षणासाठी त्याचा वापर केला पाहिजे आणि काम झाल्याच्या नंतर ती योग्य जागी ठेवली पाहिजे, तिची निगा राखली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. हे शासकीय सेवक म्हणून आपलं कर्तव्य आहे. पुढे आपण पाहूया. यानंतर प्रशिक्षणार्थ्यांच्या संबंधामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या प्रशिक्षणार्थ्यांना जे प्रशिक्षणार्थी हे वारंवार गैरहजर राहत असतील तर मागाशी तुम्हाला सांगितलं की वारंवार गैरहजर राहणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या संबंधीच्या ज्या काही सूचना आहेत तर या प्रशिक्षणार्थ्यांचा रिपोर्ट आपण आपल्या कार्यालयामार्फत प्राचार्यानं करत असतो आणि तो केल्याच्या नंतर प्रशिक्षणार्थी जे काय आहे ते वारंवार गैरहजर राहत असतील तर त्यांना अशा प्रकारचं एक ताकीदपत्र जे काय आहे ते ताकीदपत्र दिलं जातं. मोठ्या संस्थांच्या मध्ये बऱ्याचदा कार्यालयामध्ये हे ताकीदपत्र तयार असतात. आपण ती माहिती त्याच्यामध्ये भरायची आणि प्राचार्यांची सही घेऊन बऱ्याचदा ते कार्यालय जो काय आहे प्रशिक्षण विभाग जो काय आहे तो पाठवतो संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना अशा प्रकारचं पत्र पाठवतो. पण नेमकं काय असतं ताकीदपत्रात तर त्याच्यामध्ये प्रति या विद्यार्थी जो काय आहे त्याचं पालकाचं नाव असतं, पाल्य म्हणून त्या जो काही गैरहजर राहतो त्याचं नाव, ट्रेड आणि मग काय वारंवार गैरहजर असणे, कधीपासून गैरहजर आहे, समज काय वाटेवर त्याची जी काही वेगवेगळी जे काय असेल गैरवर्तन हे ते तुम्ही त्याला टिक करू शकतात आणि तिकडे लिहून खाली प्राचार्यांची सही असते आणि ताकीदपत्रावर नेहमी प्राचार्य साहेबांची स्वाक्षरी घेणं हे आवश्यक आहे. आणि संबंधित विद्यार्थ्याला पत्र पाठवण्यापूर्वी आपण त्याचा रिपोर्ट करत असतो. हे प्रशिक्षण विभागाचं कार्यालयाचं काम आहे. परंतु बऱ्याचदा अशा प्रकारचं रेडी जे काही पत्राचा नमुना आहे तो आपल्याकडे दिला जातो किंवा काही ठिकाणी तो कार्यालयाकडेच असतो. कार्यालयच परस्पर पत्र पाठवतं. आपलं काम आहे रिपोर्ट करणं. त्यानंतर अजून एक दुसरा भाग जो प्रशिक्षणार्थ्यांशी संबंधित आहे तो म्हणजे प्रशिक्षणार्थी रजेची नोंद करणं. प्रशिक्षणार्थी जे काय आहे याचं लिव्ह रेकॉर्ड जे काय आहे ते आपण जपून ठेवलं पाहिजे. निदेशक म्हणून आपली ती जबाबदारी आहे. याच्यामध्ये प्रशिक्षणार्थ्याचं नाव, त्याचं ट्रेड, त्याचा स्थानिक पत्ता, कायमचा पत्ता, व्यवसाय हे असतं आणि त्याची महिन्यातील उपस्थिती जी काय आहे तो त्या कोणत्या महिन्यामध्ये उपस्थित आहे ती उपस्थिती शेकडाप्रमाणे जे काय आहे ते त्याच्या लिव्ह रेकॉर्डमध्ये आपण ठेवायचं. त्यानंतर त्यांनी किरकोळ रजा किती घेतल्या म्हणजे CL किती घेतल्या, विशेष रजा ज्या काय आहे त्या किती घेतल्या आणि त्या आपण नोंदवून ठेवल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला प्रशिक्षणार्थी जर कधी जास्त गैरहजर राहिला किंवा त्याच्या पालकांची काही तक्रार असेल किंवा कार्यालयाकडून आपल्याला काही विचारलं का हा मुलगा किती दिवसापासून नाही तर किंवा यापूर्वीचा इतिहास त्याचा आपल्याला माहीत असला पाहिजे रजांच्या संदर्भातला आणि म्हणून त्याचं लिव्ह रेकॉर्ड जे काय आहे ते लिव्ह रेकॉर्ड तयार करण्याची जबाबदारी देखील ही आपलीच असते. तर साधारणपणे नोकरीला तुम्ही रुजू झाल्याबरोबर ही कामं सुरू होतात आणि म्हणून त्याचा व्हिडिओ मी आधी जो काय आहे तो बनवलेला आहे. यानंतर प्रशिक्षणाच्या संबंधात जे काही रेकॉर्ड असतं प्रशिक्षणासाठी म्हणजे लेसन प्लान, डेमॉन्स्ट्रेशन प्लान या व्यतिरिक्त आणखी जे काही रेकॉर्ड्स आपल्याला लागतात, इयरली प्लॅनिंग असेल, मंथली प्लॅनिंग असेल, ते कसं करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे काय आहे ते पाहणार आहोत. आत्ताची ही माहिती तुम्ही याच्यामध्ये आणखी वाढ करा, तुमच्या ज्ञानामध्ये वाढ करा आणि अधिक चांगली सेवा बजावून तुम्ही
विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने हितचिंतक व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक माहिती घेऊया. तोपर्यंत नमस्कार.